सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 148. अवैधव्यं सकामातु लभते चान्यजन्मनि सर्वदुःखभयं विघ्नं नाशयेच्छापहारकम्. सकाम भक्तीने श्री गुरुगीता जपल्यास दुसऱ्या जन्मी सौभाग्य प्राप्ती होईल. विरक्ती वैराग्य पूर्ण होऊन निष्काम भक्ती जमेल. श्री गुरुगीता सर्व दुःख भय विघ्न व शाप ह्यांचा नाश करणारी आहे. श्री गुरुगीता जपण्याची साधना ह्या जन्मी पुरी न झाल्यास पुढच्या जन्मी पुरी करून देण्याची हमीही हा श्लोक देत आहे. सुख सौभाग्य शांती हवी तर सर्व दुःखांपासून अभय हवे. विघ्नापासून निर्विघ्नपणा प्राप्त व्हायला हवा. शाप उशाप झाले पाहिजेत. आपत्ती इष्टापत्ती व कष्ट इष्ट बनले पाहिजेत. श्री गुरुगीता जपाने हे नक्कीच साध्य होईल असे प्रत्येक श्लोक सांगत आहे. पुन्हा पुन्हा फलप्राप्तीचे श्रवण घडवीत आहे. दुःख निवृत्ती सुखप्राप्ती शांती व मुक्ती प्राप्तीची गुरुभक्ती ही युक्ती होय हे श्री गुरुगीता शिकविते. श्री गुरुगीता पाठक 4 प्रकारचे: आर्त अर्थार्थी जिज्ञासू व ज्ञानी. या चारींच्या मनांची ठेवण जीवनातले अनुभव प्रसंग व परिस्थिती अंतर्बाह्य स्थिती व मती गती रीती संस्कृती लक्षात घेऊन चारींना जो लाभ हवा प्राप्ती हवी ते सारे काही श्री गुरुगीता प्राप्त करून देण्याचे आश्वासन ही विविध फलश्रुती दर्शवित आहे. एकच दूध आजाऱ्यापासून तो दणकटापर्यंत पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना आहार म्हणून उपयोगी पडते. तद्वतच श्री गुरुगीता कोणाचाही अवहेर करीत नाही. जशी ज्याची गरज जशी ज्याची वासना त्यानुसार त्याची तृप्ती करून उत्क्रांती करते. सद्गुरुनाथ महाराज की जय.